श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन भगीरथ भालके यांनी आज पुणे येथे शरद पवार यांची भेट घेतली आहे। येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीने ही भेट अतिशय महत्त्वपूर्ण मानली जात आहे। 2021च्या झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये भगीरथ भालके यांनी राष्ट्रवादीकडून ही निवडणूक लढवली होती। मात्र निवडणूक झाल्यानंतर काही दिवसानंतरच भगीरथ भालके यांनी BRS मध्ये प्रवेश केला होता। मात्र BRS मध्ये भालके यांचे मन रमले नाही, त्यामुळे त्यांनी पुन्हा महाविकास आघाडीतील लोकसभेच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांचा प्रचार केला होता। अवघ्या काही महिन्यांवरती विधानसभा निवडणूक येऊन ठेपली आहे, त्यामुळे आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये पंढरपूर मंगळवेढ्याची निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर वक्तव्य त्यांनी अनेक वेळा केलंय। त्यामुळे आज झालेल्या भेटीमुळे भालके हे महाविकास आघाडीकडून ही निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचं दिसून येतं। पुणे येथे या झालेल्या भेटीमध्ये भगीरथ भालके यांच्याबरोबर राष्ट्रवादीचे नेते गणेश पाटील हेही उपस्थित होते। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाची जागा कोणत्या पक्षाला सुटते आहे त्यावरतीच भालके यांची पुढची गणितं अवलंबून असणार आहेत। मात्र भालके हे महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचंही त्यांनी काही माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे।